वरोरा शहरात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर धोका, कोळसा राख भरण्याच्या कामाला शिवसेनेचा विरोध। वरोरा शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नगर भवन बांधण्यासाठी विश्रामगृह येथील जवळची मोकळ्या जागेतील 15 फूट खोल असलेल्या गड्ड्यात राख भरण्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या कामावर शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मते यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। या 1.5 एकर परिसरात अंदाजे 20 ते 30 खासगी बोरवेल तसेच नगरपालिकेचे 3 ते 4 पिण्याच्या पाण्याचे बोरवेल आहेत। जवळच पिण्याच्या पाण्याची टाकीही आहे। शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मते यांच्या म्हणण्यानुसार ही राख भविष्यात जमिनीत मिसळून इंद्रप्रस्थ नगर आणि टिळकवाड व आजूबाजूच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याला दूषित करू शकते। या ठिकाणी होणारे नगर भवन व शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होऊ शकते। त्यामुळे हे काम तात्काळ थांबविले पाहिजे असा इशारा संबंधित विभागाला दिलेला गेला। हे काम मेहाडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे देण्यात आले असून कोळसा राख वर्धा पॉवर कंपनी आणि GMR एमको एनर्जी यांकडून आणली जात असल्याचे दिसून आले आहे। या कंपन्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या पाहणी दरम्यान असे लक्षात आले की राख भरण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती। यानंतर नगरपालिकेने काम थांबवण्याचे आदेश सहाय्यक अभियंता नयन जमदाडे व वरिष्ठ लिपिक किरण वाघमारे यांनी दिले, ज्यामुळे तात्पुरते काम बंद झाले आहे। नगरपालिकेला इशारा देण्यात आला आहे की जर राख भरण्याचे काम पुन्हा सुरू झाले तर परिसरातील नागरिकांचा रोष त्यांना सहन करावा लागेल। नितीन, काय हा प्रकार आहे? या ठिकाणी शहराच्या मध्यभागी राख आणून टाकली जात आहे, काय नेमका हा प्रकार आहे आणि आपण काय ऑब्जेक्शन घेतलं याच्यावर? या ठिकाणी नगरपालिका वरोरा अंतर्गत ऑडिटोरियम आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे। शासनाने रितसर टेंडर करून ठेकेदारांना कामसुद्धा दिलं आहे। या ठिकाणी साधारणतः 15 फुटाचा खोल खड्डा आहे आणि हा खोल खड्डा बुजविण्याकरिता या ठिकाणी हॅझार्डस अशी ॲश वापरण्यात येत आहे। जी ॲश GMR आणि वर्धा पॉवर कंपनी या दोनही कारखान्यातून ट्रकांद्वारे इथे आणल्या जात आहे आणि इथे हा गड्डा भरला जात आहे। आता या खड्ड्याच्या अगदी शेजारी बघितलं तर इथे शहराला, या परिसराला पाणी पुरवठा करणारी इथे भव्य मोठी टाकी आहे, त्यांचा इथे सोर्स आहे पाण्याचा। आणि ही ॲश जर का या खड्ड्यामध्ये टाकली आणि भविष्यामध्ये ही ॲश पर्क्युलेट होऊन त्या प्यायच्या पाण्यामध्ये आमच्या सगळ्या जनतेला प्यावं लागणार आहे, तर आरोग्याच्या दृष्टीनं हे अतिशय गंभीर बाब आहे। एकतर पर्यावरणाच्या कायद्यानुसार ही जळलेली ॲश, हॅझार्डस ॲश या शहराच्या मध्यवस्तीमध्ये टाकण्यास सक्त मनाई आहे। या कायद्याच्या विरोधात जाऊन या ठिकाणी कंत्राटदारांनी हा खड्डा बुजविण्यासाठी त्यांना, जेव्हा की खड्डा बुजविण्याचा एक एम्बॅकमेंट म्हणून ॲटम असतो इस्टिमेटला, आणि त्या एम्बॅकमेंटच्या माध्यमातून त्यांना बाहेरून माती आणून किंवा मुरुम आणून हा खड्डा लेवल करून त्याच्यावरती त्यांना कॉलम खोदायचे असतात। परंतु या ठिकाणी आपले पैसे वाचविण्याच्या चक्करमध्ये आमच्या सामान्य जनतेला दूषित पाणी कसं पाजता येईल यासाठी ठेकेदार हा उपक्रम राबवित आहे। मी आता CO महोदयांना, मुख्याधिकारी महोदयांना, तहसीलदारांना तोंडी जाऊन सांगितलेलं आहे की ही ॲश तात्काळ या ठिकाणी टाकणं थांबवा आणि जी काही ॲश टाकली आहे ती ॲश बाहेर काढून त्या ठिकाणी ॲशच्या ऐवजी मुरुम किंवा माती भरावी अशी नम्र विनंती मी तहसीलदार आणि CO महोदयांना केलेली आहे। आता या ठिकाणी काम तुर्तास थांबलेलं आहे, पण माझी विनंती आहे परत या माध्यमांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना की ताबडतोब ही ॲश या ठिकाणातून काढून इथे एम्बॅकमेंटचा आयटम घेऊन माती किंवा मुरुम भरण्यात यावी।